आहे एकादशी, सकाळचं तर झालं, पण इथं संध्याकाळची तयारी चालू आहे. सकाळी मस्त साबुदाण्याची खिचडी खाल्ली, संध्याकाळी म्हणलं भगरीची दिंडी करा, त्यासाठी भगर भिजू घालून ठेवून दिली. 2-3 दिवस झाले आमच्याकडचं वातावरण जरा बरं आहे, म्हटलं चला एक का होईना ब्लँकेट धुवून काढू. काल मी 3 ब्लँकेट धुतले होते, आज मी एकच धुतली, कारण की एकच धुतली तर माझ्या सगळ्या टाक्यातलं पाणी संपलं. याचा अर्थ की आज पाणीच वरती चढलं नव्हतं. काय माहिती कसं काय, कारण की सकाळी सकाळी पाणी येतं तेव्हा पाहायला बी वर येता येत नाही. तसं तर सकाळची सगळी कामं आवरल्याच्या नंतर माझं पाणी संपलं होतं, पण संध्याकाळच्या पंचायती संध्याकाळी पाहता येईल. पण दिवाबत्तीचा टाईम झाला होता, म्हणलं चला देवाची देवपूजा करून घेते. मस्त देवाला अगरबत्ती लावून दिली, बाहेरून बरट्यावर दिवा लावून घेतला. हा दिवा मी असं म्हणजे डेली लावत नाही, ज्या दिवशी काही स्पेशल दिवस असेल त्या दिवशी लावते. आज होती एकादशी म्हणून लावून दिला. त्यानंतर पटकन मी भगरीचे धिंडरे बनवून घेतले, शेंगदाण्याची आमटी बनवून घेतली. उपवास जरी माझा असेल ना तरी आज सर्व घरांना ना मी मस्त आमटीच खाऊ घालणार आहे. तसं बी म्हटलं एकट्यासाठी काय भाजी बनत बसू, त्याच्यापेक्षा तुम्ही आमटीच का. मी फराळाचं करून घेतलं, इकून तिकून पाणी गोळा करून घेतलं, किचन वाटा स्वच्छ करून घेतला आणि भांडी बी घासून घेतली. कारण की ही गोष्ट आता नाही केली तर सकाळी मग मलाच पंचायत होऊन जाते. सकाळी आमच्याकडे जरी 5ला पाणी येत असेल ना तरी 5ला मला डब्बे करावं लागते. त्याच्यामुळे आत्ताच मी किचन वाटा भांडी स्वच्छ करून ठेवले. तसं तर स्किन केअर करणं हा काय माझा रुटीन नाही आहे, पण हे बळजबरी प्रोडक्ट माझ्या अंगावर येऊन पडले. आता पडून पडून एक्सपायरी झाल्यापेक्षा म्हटलं मी स्किन केअरला वापरून घेते. मस्त संध्याकाळी छान चेहऱ्याला लावून घेतलं. चला तर सर्वांना बाय, श्री स्वामी समर्थ. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.